अनेक सिनेमे आणि मालिका गाजवल्यानंतर आज यशस्वी अभिनेताच नाही तर लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही सुबोध भावे ओळखले जातात. पण चक्क सुभाष घईंनी सुबोध यांना एका गाजलेल्या सिनेमासाठी रिजेक्ट केलं होतं, हे तुम्हाला माहितीये का? 2008 साली आलेल्या सनई चौघडे या सिनेमात सुबोध भावे आणि सई तामणकर यांचा लीड रोल होता. पण फक्त अभिनेता श्रेयस तळपदेमुळे सुबोध यांना तो रोल मिळाला होता. या सिनेमाच्या कास्टिंग वेळची एक आठवण सुबोध भावे यांनी मुलाखतीत शेअर केली. ते म्हणाले की सुभाष भाई आणि तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सनई चौघडे या सिनेमाचा मुहूर्त झाला होता. तेव्हा मी त्या मुहूर्ताला अत्यंत ढगळा शर्ट घालून गेलो होतो. ब्रेक झाल्यावर एकाने मला येऊन सांगितलं की तुला श्रेयस तळपदेने घरी बोलावलंय. त्यांनी पुढे सांगितलं की मी रात्री 12 वाजता श्रेयस तळपदेच्या घरी गेलो होतो. तो मला म्हणाला की तुला अक्कल आहे का? कसा येतोस तू मुहूर्ताला? असा ढगळा शर्ट घालून कोण येतं का? सुभाष घई यांनी तुला बघितलं. ते म्हणाले मेरी फिल्म का हीरो इतना जाडा नहीं हो सकता. कैसा है ये? इसको निकालो. श्रेयसने त्यांना समजावलं की या सिनेमाचा हिरो हाच होणार. मग त्याच्या सांगण्यावरून मी डाएट केलं, व्यायाम करून वजन कमी केलं. त्यामुळे सनई चौघडेमध्ये मी जो काही दिसलोय ते फक्त श्रेयसमुळे, असं सुबोध भावे यांनी स्पष्ट केलं. सनई चौघडे हा सिनेमा तो सुबोध भावे यांचा पहिला सिनेमा होता असंही नव्हतं. त्यांनी बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण जर लीड रोल करायचा असेल आणि त्या भूमिकेची तशी गरज असेल तर स्वतःला बदलणं, ड्रेसिंग सेन्स असणं तितकंच महत्त्वाचं होतं. या सिनेमात सई तामणकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे, संतोष जुवेकर, शिल्पा तुळसकर, तुषार दळवी, भारती आचरेकर, चिन्मय मांडलेकर, अनिता दाते, दीप्ती केतकर, विद्याधर जोशी, मेघना एरंडे, श्रुती मराठे अशी तगडी स्टारकास्ट होती. या सिनेमातलं कांदे पोहे हे गाणं आजही तितकंच गाजतंय. पण आज सुपरस्टार असलेल्या सुबोध भावेंना सुद्धा रिजेक्शनला सामोरं जावं लागलं होतं, हेही तितकंच खरंय. त्यावेळी वजनावरून रिजेक्ट झालेले सुबोध भावे आज मात्र प्रत्येकाला फिटनेस गोल्स देत आहेत. तुम्हाला सनई चौघडे या सिनेमातलं सुबोध यांचं काम आवडलं होतं का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. मराठी सिनेविश्वातील अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.